पाठीराखे खेळाडू कक्षामध्ये आपण थांबायचं नाहीये आणि बाउंड्रीच्या आतमध्ये बसणारे जेवढे प्रेक्षक आहेत, सावली बाउंड्रीच्या बाहेर आहे, सावली बाउंड्रीच्या आतमध्ये नाहीये. कृपया जे क्रिकेटवर प्रेम करतायत ते बाउंड्रीच्या बाहेर त्या लाल फितीच्या बाहेर जातील आणि जे क्रिकेटवर प्रेम करत नाही ते आतमध्येच बसतील. तर या ठिकाणी आपण बघू शकतो SP11 गोडेकर बी संघाच्या माध्यमातून दोन स्ट्रायकिंग बॅट्समन ज्या खेळाडूने अक्षरशः आमच्या शहापूरचं नाव संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निर्माण करून दिलं आणि 70-70च्या माध्यमातून हा खेळाडू प्रत्येक खेळाडूच्या प्रत्येक रसिक वर्गाच्या हृदयाच्या अगदी कोपऱ्यापर्यंत हृदयाच्या खोलीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. प्रत्येक गावामध्ये त्याचे फॅन फॉलोविंग भरपूर आहे असा गणेश डिंगोरे आणि त्याच्या सोबतीला बघायला मिळेल जयंत डिंगोरे. गणेश डिंगोरे, जयंत डिंगोरे ही दोन्ही डिंगोरे बंधू. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे, लक्षात असू द्या. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल ऋतिक दिवाने, हा देखील यंगस्टर खूप चांगला आहे. ऋतिक दिवाने या खेळाडूची देखील प्रगती मला वाटतं भरपूर चांगली झाली आणि आमच्या समोरच हे सगळे खेळाडू जे आज जेवढे यंगस्टर आहेत ते माझ्या समोरच खेळताना मी बघितलं आहे आणि खूप चांगली प्रगती या सर्व यंगस्टर्सनी केली आहे. आज 25च्या गटामध्ये बघितलं ते सगळे खेळाडू खेळतात. चांगली मॅच होईल. गेरसे विपक्ष SP11 गोडेकर बी. शॉर्ट पिच चेंडू ऑन साईडला, स्कोर दी विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय आदरणीय भाजपा पार्टीचे आमचे मुरबाड तालुक्यामधील पंचायत समिती माजी सभापती दीपक भाऊ पवार साहेब यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं खासदार चषक 2025 मध्ये जय हनुमान वेळुकरांच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत असेल. दीपक भाऊ पवार साहेब या ठिकाणी आले आणि आल्या मला वाटतं षटकार आलाय. पाऊल सोनेरी पाऊलं घेऊन आले. त्यानंतर आमचे भाऊ गोलबजी आणि बंटी गोलबजी हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल. खासदार चषक 2025 मध्ये काय मॅच बघायला मिळेल. ऋतिक दिवानेवर पहिलं आक्रमण पाहायला मिळालं. साधावा यावेळेस क्विकर वन. एक चेंडू बघितला तर इथे काय चेंडू हाताळलाय. गणेशला थोडी दुखापत झाली आहे. खतरनाक चेंडू ढाकला होता हा. पाणी घेऊन जायचंय, पाणी घेऊन जा. पहिला चेंडू आपण बघितला तर शॉर्ट ऑफ लेंथ होती. हा दुसरा चेंडू बघितला तर हार्ड लेंथ होती आणि एक्स्ट्रा बाउन्स झाला. खेळपट्टी मातीची आहे. शहापूर स्तरावर बघितलं तर
प्रत्येक खेळपट्टी सिमेंटची बनवली जाते, त्यामुळे तो चेंडू इतका स्किट होत नसतो, तो स्किट होतो. परंतु इथे बघितलं तर थोडा अनइव्हन बाउन्स राहिला, त्यामुळे गणेशने एक्सपेक्ट केलं त्याच्यापेक्षा जास्त जोराने वेगाने त्याच्या बॉडीवर आला आणि बॉडी लेंथ असल्यामुळे ऋतिक दिवानेनी हा चेंडू गणेश डिंगोरेला डॉट बॉल खेळलाय. मला तर म्हणावं लागेल की हा चेंडू कदाचित त्याला इंजुरी करू शकला असता. 6 धावा, 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. पहिला षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल आला. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. गेरसे वर्सेस गोटेकर बी. SP 11 मालद. जबरदस्त मॅच होईल. SP 11 पुरस्कृत करणारी टीम म्हणजेच आमचे समीरजी बागरासाहेब यांची टीम आहे. SP 11 गोटेकर बी, जी आज समीरजी बागराव साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्कृत केली गेली. मालद गावाला ते बिलॉंग्स करतात, म्हणजे आज ती प्रतिष्ठा लागली, शहापूरची आणि मालदची प्रतिष्ठा लागली. ऋतिक दिवाने चांगली बॉलिंग, कमबॅक केलंय जयंत डिंगोरेसाठी. स्लोवर वन, पॅडल स्वीप खेळायला गेले होते, फुटवर्क नव्हतं. अगदी बघितलं तर जागेवरच खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे डॉट बॉल आलाय. एक रॅपिड वन टाकतायत, एक स्लोअर वन टाकतायत, एक बाउन्सर टाकतायत. बॅट्समन जसा असेल तसा बॉलिंग केली जाते ऋतिक दिवानेच्या माध्यमातून, म्हणून तर या खेळाडूने इम्प्रेस केलंय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर लाईन लेंथ बिघडू शकते, परंतु इथे कमबॅक झालंय. स्लोवर वन आणखीन फसवलाय बॅट्समन जयंत डिंगोरेला. जयंत डिंगोरे अगोदर बॅट घुमवतोय, चेंडू त्याच्यापर्यंत येईपर्यंत बॅट निघून जाते आणि तदनंतर अंगावर ब्रश होतोय. अशा पद्धतीने लेग बायची एक मिळाली. 7 धावा, धावसंख्या फलकावर 8 लागल्या गेल्या. या लेग बायच्या स्वरूपात 8 लागल्या गेल्यात. गणेशनी 7 धावा केल्या. तदनंतर आपण बघितलं तर अच्छा 2 एक लेग बाईज आणि बाईज, म्हणजे अशा प्रकारे 2 अतिरिक्त स्वरूपात आल्यात. बाकी गणेशचा एक षटकार आहे. बाकी जयंत डिंगोरेने अजूनही त्याचं स्वतःचं अकाउंट ओपन केलं नाही आहे. ड्राईव्ह करतायत, वेल बॉलिंग, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. गणेशला पहिल्या ओव्हरमध्ये इतकं आजपर्यंत आपण बघितलं तर गणेश ज्या वेळेस खेळत असतो त्यावेळेस पहिली ओव्हर जर खेळला तर 20 धावा या नक्की असतात. 3 ते 4 चौकार हे ठरलेलेच असतात. परंतु इथे मी ऋतिक दिवानेचं कौतुक करेल. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून देखील, खर्च करून देखील जर त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये धावा 9 दिल्यात, म्हणजे किती चांगली बॉलिंग केली हे बघायला मिळतं. शेवटी बेस्ट वर्सेस बेस्ट, इट्स अ रिअल टेस्ट. दोन्ही टीम तुल्यबळ आहेत. ओबी स्पोर्ट बिरवाडी या या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस 2023 मध्ये जी स्पर्धा झाली होती त्यावेळेस 64 धावा केल्या होत्या. गोडेकर संघाने त्या चेस केल्या होत्या. टीम गिरसे संघाने स्वतः कर्णधार संदीप दिवानेने अफलातून खेळी केली होती. अनेक स्पर्धा आम्ही बघितल्यात, ऐकल्यात, स्वतः आम्ही कव्हर केल्यात. त्यावेळेस हे दोन्ही टीम कधी गोडेकर बी भारी ठरले, कधी गिरसे भारी ठरले. टाईम वेळेचं नियोजन करायचे, कारण दोन्ही प्रोफेशनल टीम आहेत. गोडेकर बी ही शहापूरची तर गिरसे टीम ही वासिंची. एक गडी बाद, एक पहिलं षटक समजा आलं, अजूनही गडी गमावलेला नाहीये. 9 धावा लागल्या गेल्यात. दोन्ही खेळाडू अजून सुरक्षित आहेत. विकेट अजून गमावली नाहीये, हा प्लस पॉईंट आहे. आता आलेत वन ऑफ दी लेजंडरी क्रिकेटर, गोलंदाजी मार्को नरेंद्र दिवाने, जे रेल्वेकडनं देखील खेळले. ज्या खेळाडूने अगदी बघितलं तर जिंदाल कंपनीच्या माध्यमातून देखील खेळले आणि अकॅडमी देखील त्यांनी सुरू केली आणि भरपूर लहान लहान खेळाडूंना देखील घडवण्याचं कार्य या नरेंद्र दिवानेने केलंय. हो, इथे बाउन्सर पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने हा असेल व्हाईट बॉल. पहिला चेंडू अगदी बघितला तर व्हाईट बॉल आलाय. पहिल्याच व्हाईट बॉल आलाय. हाईट फॅक्टर कन्सिडर केला गेला आणि अशा पद्धतीने धावसंख्या फलक पोहोचलंय 10. क्विकर वन जितक्या वेगाने आला तितक्या वेगाने निघून गेला. डीप बॅकवर्ड लॉंग लेग सीमारच्या पलीकडे गणेश डिंगोरेने 2 षटकार ठोकलेत. एक ठोकला होता स्क्वेअर लेग झोन मध्ये, दुसरा ठोकला लॉंग लेग मध्ये, लांबच लांब षटकार.
आहे. अगदी रोहित शर्माची मला आठवण झाली की रोहित शर्मा देखील जागेवरनं खडे खडे हुक करत असतात, पुल करत असतात आणि डोक्याच्या हाईटवर ज्या वेळेस लेंथ येते त्या लेंथला पाठीमागे मारणं इतकं सोपं नसतं. क्लास. हा हाईट फॅक्टर कन्सिडर केला जाईल. नो बॉल असेल. 1+ मिळतील या ठिकाणी. लॉंग स्टॉप 4 धावा. मोफत स्वरूपाच्या मिळतील या ठिकाणी 5 धावा. 22च्या मिळतील. नो प्लस 22च्या 4 अशा मिळतील एकंदरीत 5 धावा. एका षटकाराने प्रेशर निर्माण झाला. कदाचित नरेंद्र दिवाने यांच्या हातामधून स्किट झालेला असावा. स्लोअर 1 टाकायला गेले आणि नो बॉल आला. फ्री हिट असेल. फ्री हिट. आता रॅपिड 1 टाकला. क्विकर 1. स्लोअर 1. मागील चेंडू स्लोअर 1 टाकायला गेले होते परंतु भरपूर हाईटवर न होता आणि आता फायनली त्यांनी कमबॅक केलंय. धावसंख्या धावफलकावर 1.2 ओव्हरमध्ये 21 लागल्या गेल्यात. खूप धावसंख्येला आकार वेगाने पाहाव्यास मिळतोय कारण ही मॅच देखील वेगाने. स्लोअर 1 ड्राईव्ह करताय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आले. गुड फिल्डिंग. वासुदेव. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये बघायला मिळालं. वासुदेव दिवाने हे देखील भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आहेत. संदीप दिवाने असतील, वासुदेव दिवाने असतील, नरेंद्र दिवाने असतील, हे सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहेत. धावसंख्या धावफलकावर 22. षटक क्रमांक 2. प्रगतीपथावर असताना आतापर्यंत धावसंख्या फलक पोहोचले 22 वर. 14च्या सरासरीने ही धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. पुढे आले ऑन साइडला. हा पण पूल केलाय. पदलालित्य दाखवलं आणि इट्स लालित्यपूर्ण चौकार पाहायला मिळाला. बॅट्समन जयंत डिंगोरे आतापर्यंत जागेवरनं खेळत होते. पुढे आले. पुढे येत असताना काय फटका डिलिव्हर केलाय. काऊ कोणाच्या झोनमध्ये आलाय चौकार. बॅटवर चेंडू येत नसतील तर चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तहान लागली आहे. विहीर खोदायला जाऊ तर मिळणार नाही. विहिरीपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. स्लोअर मार रिव्हर्सच्या माध्यमातून आपण एक्झिक्यूट केलाय. शॉर्ट टर्मिनला बीट केला. डीप टर्मिन बाउंड्री लाईनच्या दिशेने थांबवला. 2 मिळाली. 2चं रूपांतर गणेश डिंगोरे. रनिंग विरुद्ध विकेट खूप चांगली आहे. फिटनेस चांगला आहे. 3 मिळाली. 3 धावेने धावसंख्या परत पोहोचलं. फ्लाय झालं. 29 30च्या आसपास धावसंख्या पोहोचली. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा अंतिम चेंडू येणं इथून बाकी आहे. 16च्या सरासरीने धावसंख्या फलक पुढे चाललाय. हे षटक महागडं ठरलंय. नरेंद्र दिवाने यांचं हे षटक भरपूर महागडं ठरलंय. 2 चौकार, 1 षटकार, 1 वाईड, 1 3, 1 1 आणि 1 डॉट बॉल सगळंच घडलंय या ओव्हरमध्ये. ग्लान्स करत असताना व्हॉट अ ब्युटिफुल एक्झिक्युशन बघायला मिळालं. क्रिकेट विथ द ब्रेन आणि इट्स अ क्लास ऑफ 360. धोनीचा क्लास पाहायला मिळाला. शहापूर गोडेकर बीचा ब्रँड इथे खेचतोय. डीप बॅकवर्ड फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. बॉलिंग करणं कठीण असतं. अशा फलंदाजाला बॉलिंगच करणं कठीण असतं कारण यॉर्कर टाकला तर रिव्हर्स खेळतात, शॉर्ट पिच टाकला तर हुक करतात, तदनंतर बॉडी लेन टाकला तर लेगलान्स करतात, स्लोअर 1 टाकला तर ड्राईव्ह करतात. गणेश डिंगोरेला तुम्ही थांबवणार तरी कसे. एकच पर्याय विकेट घेणं. विकेट घेतली तरच, नाहीतर गणेश राहिला तर धावा येतील. धावसंख्या पोहोचली 2 षटकांमध्ये 16.50च्या सरासरीने 33. 2 षटकांमध्ये 33 लागले गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या फक्त 9 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 20 कुठल्या गेल्या. चोवीस कुठल्या गेल्या. 24.
यावेळेस कव्हरच्या डोक्यावर उडवलाय ओव्हर दी टॉप, फटका चांगलाय, थांबलाय, बाउंड्री पर्यंत पोहोचू शकणार नाहीये. कारण थोडी या ग्राउंडचं वैशिष्ट्य असं आहे की माती पण आहे ना रेती पण आहे, माती रेती मिक्स असणार हे मैदान आहे, म्हणून त्याला साखरी मैदान म्हणतात. त्यामुळे चेंडू एकतर फ्लॅट गेला तर लवकर जातो, तुम्ही उंचावरून मारल्यानंतर कदाचित तो चेंडू जागेवर थांबत असतो. क्रॅम्प आलेत मला वाटतं बॅट्समन गणेशला, जयंतला आलेत मला वाटतं. 2 मिळाल्या, 33वरनं धावसंख्या फलक पोहोचलं 35वर. खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वासुदेव दिवाने यांचं. चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून होते. 8 मध्ये 12वर गणेश जयंत डिंगोरे. गणेश डिंगोरे यांचे 8 मध्ये आत्तापर्यंत 18 लागले गेलेत आणि जयंत डिंगोरेचे 6 मध्ये 9, ज्यामध्ये त्याचा एक चौकार बघायला मिळाला होता. काऊ कॉर्नरच्या झोनमध्ये मारला होता, जो पुढे येऊन पदराला ते दाखवलं होतं, त्यावेळेस त्याचा क्लास दाखवला होता. बाकी सिंगल डबलवर देखील ते कॉन्ट्रीब्यूट करतायत, स्ट्राईक रोटेट करतायत, डबल देखील कन्वर्ट करतायत. क्रिकेटची लाईफलाईन. स्लोअर वन, इथे ब्लाइंड शॉट खेळायला गेले, गतीमध्ये परिवर्तन केलं, पेस चेंज ऑफ दी व्हेरिएशन इट ऑलवेज वर्क्स. आणि इथे गोलंदाजाने केलाय व्हेरिएशन. दीपेश आले, दीपेशने हा चेंडू डॉट बॉल काढलाय. यावेळेस क्विकर वन, परंतु ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉल आलाय. अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल होते आणि 36 लागले गेल्यात. 36 धावा धावसंख्या फलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगला प्रोजेक्टेड स्कोर होऊ शकतो इथून. स्लोवर वन, स्लॉग स्वीप, उंच गेलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आणि मला वाटतं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. गणेश डिंगोरेला मिळालेला आहे जीवनदान. ऋतिक दिवाने होते आणि ऋतिक दिवानेकडनं मला वाटतं ती कॅच ड्रॉप झाली. हे जीवनदान फार महागडं ठरणार आहे. रनवे कॅच होती, कॅच कठीण होती, परंतु तरी देखील मी म्हणेल हाफ चान्सेस यू शुड बी कन्वर्टेड इंटू द फुल चान्स. क्विकर वन, कव्हर झोनमध्ये नरेंद्र दिवाने डीपमध्ये आहेत, कॅचसाठी गेले नाही. एक मिळाली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल, दुसरी धाव, डायरेक्ट थ्रो, पोहोचू शकलेला नाहीये. 2 धावा कन्सीड झाल्या, 2 धावा कंप्लीट झाल्या, 2 धावा अंकित झाल्या, 2 धावा सजवल्या गेल्या. धावसंख्या फलकावर धावा झाल्या 42. एकही घडी गमावलेली नाहीये. काय बॅटिंग पाहायला मिळते, एकही फलंदाज चुकी करत नाहीये. जे आतापर्यंत बघितले मिस हिट झाले ते कॅच ड्रॉप झाले, त्यामुळे फिल्डिंग हवी तशी झाली नाहीये गिरसी संघाची. स्लोवर वन, यावेळेस पिक करण्याचा प्रयत्न केला होता. स्लोवर वन सीमारेषेच्या बाहेर जाणार. क्या बात आहे, वॉट अ बॉटमॅनचा वापर केलाय. हवाई सफर, प्रत्येक चेंडू डॉट स्लोअर वन टाकणार तर गणेश डिंगोरे ओळखणार आणि ओळखत असताना हा ठोकलाय. काऊ कोणाच्या डोक्यावरनं षटकार.
निरीक्षण झालं तर 4 किंवा 6. 53 लागल्या, एक गडी बाद 53. धावा वेगाने सुसाट बुलेट ट्रेन सारख्या. फुल टॉस मिड विकेट झोन मध्ये झेल होऊ शकणार नाहीये. त्याच्या डोक्यावरनं फ्लाय झाला, मिसफिल्डिंग झाली आणि फंबलिंग होत असताना हाताला ब्रश करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आतिश बांडे इज ऑन फायर. आतिश बांडे किती खतरनाक आहे हे कळून येतं, कारण जुना चेंडू झाल्यानंतर आतिश बांडेच्या मिस हिटला पण षटकार येतो. हो, बॅटची यावेळेस ऑन साईडला टर्न केलाय, प्रॉपर कनेक्शन नव्हतं तरी एक मिळाली. गणेश आता स्वतः त्याला स्ट्राईक देणार, त्याला माहिती आहे आतिश चांगल्या फॉर्ममध्ये. तंत्रशुद्धपणा बघितलं तर गणेश बेस्ट आहे, ताकदीचं प्रदर्शन बघितलं तर आतिश बेस्ट आहे. आणि जेव्हा शेवटची ओव्हर असते त्यावेळेस आतिश सारखाच खेळाडू बेस्ट आहे घोडेकर बी संघासाठी. एक गडी बाद 66 धावा आजच्या दिवसातील मला वाटतं 4ही दिवसातील मला वाटतं ही धावसंख्या सर्वाधिक असावी. 66 धावा. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं 61 ही धावा सर्वोत्कृष्ट होती, 66 झाल्यात. आम्ही माळशेज टुर्नामेंट केली होती 2 आठवड्यापूर्वी, तिथे मला वाटतं 101 4 ओव्हरमध्ये हाय स्कोअर होता आणि तो खांडीचापाडा संघाने केला होता. आणि त्यामध्ये 6 चेंडूमध्ये पहिल्या 6 चेंडूमध्ये दीपक भगतने 6 षटकार ठोकले होते. इथे रनआउटची विकेट आली आहे, परतावं लागेल. ओव्हर्स देखील समाप्त झाली. 67 धाबा या ठिकाणी धावसंख्या फलकावर लागल्या गेल्यात आणि 68 धाब्यांची गरज असेल. तत्पूर्वी आपण वळूया व्यासपीठाकडे. तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरामध्ये आज अगदी बघितलं तर विशेष आकर्षणाचं महत्त्वपूर्ण असं व्यक्तिमत्व मुरबाड तालुका भारतीय जनता पार्टीचे आणि पंचायत समिती माजी सभापती आपले सर्वांचे लाडके दीपक भाऊ पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी अविनाश दादा होऊन मी यांना विनंती करेल, खासदार चषक 2025च्या माध्यमातून, आयोजक कमिटीच्या माध्यमातून आणि या संपूर्ण व्यवस्थापक समितीच्या माध्यमातून आपण करायचं आहे विशेष मेगा सत्कार. दीपक भाऊ पवार साहेब माजी पंचायत समिती सभापती भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुक्याचे अत्यंत व्यक्तिमत्व आणि प्रामुख्याने बघितलं तर गरजूवंतांसाठी त्यांनी केलेलं कार्य असेल. प्रत्येक गावामध्ये दीपक भाऊंचं कार्य फार महान आहे आणि त्याप्रमाणे आज या वेळुकरांवर असलेलं प्रेम ते व्यक्त करण्यासाठी या स्पर्धेसाठी आले. धन्यवाद. तदनंतर आमचे लाडके समाजसेवक भाऊ गोलब साहेब हे देखील उपस्थित झालेत. मी या ठिकाणी विनंती करतो, मी संतोष भाऊ वारगडे यांना विनंती करेल की आपण भाऊदादा गोलब साहेब आमचे लाडके समाजसेवक यांचा करायचं आहे हा विशेष मेगा सन्मान. तदनंतर आमचे शिरोशी संघाचे सर्व आमचे बंटीदादा गोलब साहेब हे देखील व्यासपीठावर उपस्थित झालेत. मी त्यांचा सत्कार आणि विशेष सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतो. मी दत्ता वारगडे यांना विनंती करेल की आपण बंटीदादा गोलब साहेबांचा करायचा आहे हा यथोचित मान सन्मान. बंटीदादा यांच्या माध्यमातून देखील बहुमूल्य सहकार्य दरवर्षी लाभलं जातं. जे हनुमान वेळूक
या मंडळाला आणि या वेळू गावाला तर बंटीदादा गोलप यांचं प्रेम विशेष प्रेम आहे आणि विशेष सन्मान त्या प्रेमाखातीर त्यांना दिला जातोय. क्रिकेटसाठी देखील त्यांचं योगदान बहुमूल्य आहे. तदनंतर नरेशजी वारगडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. मी संदीप शिंगोले यांना विनंती करतो की आपण नरेशजी वारगडे साहेबांचा करायचा आहे हा विशेष मेगा सन्मान. तदनंतर आमचे लाडके संतोषजी वारगडे साहेब हे देखील या स्पर्धेसाठी वेळात वेळ करून आलेत. मी या ठिकाणी आमंत्रण देतोय. मी भाऊ वारगडे यांना विनंती करेल की आपण संतोषजी वारगडे साहेबांचा करायचा आहे यथोचित मान सन्मान हा भव्य सत्कार करायचा आहे आपल्या मुख्य खासदार चषक 2025च्या या क्रीडा मंचावर. संतोषजी वारगडे साहेब. संतोषजी वारगडे साहेब आमच्या वेळू गावचे विद्यमान उपसरपंच आहेत, माजी उपसरपंच आहेत आणि माजी उपसरपंच साहेबांचा देखील होतोय हा विशेष सन्मान. धन्यवाद. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालात. खासदार चषक या ठिकाणी खूप सुंदर पाहावयास मिळालं आणि या स्पर्धेची चर्चा संपूर्ण मुरबाडमध्ये नव्हे, शहापूरमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक चॅनेलवर, प्रत्येक रसिक वर्गांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी स्पर्धा आहे. धन्यवाद. आणि या इनिंगचं चला मॅच सुरू करायची आहे. धावतं वर्णन देण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो आपले अमोलजी निमसे. धन्यवाद. धन्यवाद फरडे सर. 24 चेंडू आणि विजयासाठी 68 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते गिरसे संघासमोर गोटीगर बी संघानं निश्चितच एक धावांचा डोंगर उभा केला आहे. तो गिरसे संघासमोर निश्चितच एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल दोन्ही संघादरम्यान. दोन्ही संघ जर पाहिले तर एक वाशिंद विभागातील एक संघ आणि एक शहापूर विभागातील एक नामवंत संघ, एक चुरशीचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. निश्चितच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर संघ. दोन्ही संघांचा जर आतापर्यंत जर खेळ पाहिला या सीझनमधला 2 धावांची पेनल्टी असेल गोटेकर बी संघाला, कारण ड्रेस कोड सेम नसल्या कारणाने त्यांना 2 धावांची पेनल्टी असेल. पहिलं षटक हाताळेल तो गोलंदाज मनीष लहाने आणि स्ट्राईकला असेल तो फलंदाज वासुदेव दिवाने. नॉन स्ट्राईकला ऋतिकला आपण पाहताय. मनीष लहानेचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर जबरदस्त प्रहार. क्षेत्ररक्षकने धावतोय चेंडूचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पायाने चेंडूला अडवला आणि या दरम्यान मात्र 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना पाहायला मिळतोय तो वासुदेव. खातं खोलतोय तो वासुदेव. या दरम्यान मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि स्लिपच्या दिशेने सुरेख झेल. ऋतिक दिवानेचा खेळ येथे संपला. पहिला हैदरा, पहिला झटका. ऋतिक दिवाने बॅक टू द पेव्हिलियन.
जबरदस्ती गोलंदाजी पाहायला मिळते ती मनीष लहानेकडनं. सर्कलचं षटक जबरदस्त हाताळत असताना मनीष लहानेला आपण पाहताय 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त 3. नवीन फलंदाज संदीपला आपण पाहताय स्वतः कर्णधार ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात असेल, एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ते मनीष लहानेकडनं. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा घातक गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात त्या मनीष लहानेनं आणि एक विकेट, महत्वाची विकेट काढली ती ऋतिक दिवानेची. जबरदस्त गोलंदाजी. या दरम्यान मात्र वासुदेवच्या बॅटमधून हा कडक षटकार. ठरला होता, परंतु वासुदेवने जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आणि षटकार वसूल केला आहे. धावसंख्या पोहोचते ती 10च्या घरामध्ये. 1 गडी बाद 10. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑनला क्लिअर करत षटकार वसूल केला तर वासुदेवने. जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी द्वंद्व पाहायला मिळतात. तुंबळ युद्ध रंगताना पाहायला मिळते ते दोन्ही संघादरम्यान. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. काटेकी टक्कर पाहायला मिळते. चुरशीची लढत होईल यात काही शंका नाही. समोरच सह्याद्री पर्वत आपण पाहू शकाल आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे मैदान आणि त्या मैदानावर चालू असलेला हा रंगतदार सामना आपण पाहू शकाल. वाईटच्या रूपानं धावसंख्येत भर पडताना पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 11. 1 गडी बाद 11. 2 धावांची मात्र पॅनल्टी असेल गोटेकर बी संघाला, कारण ड्रेस कोड सेम नाहीये गोटेकर बी संघाचा, त्याच्यामुळे 2 रनांची पॅनल्टी गोटेकर बी संघाला दिली जाईल. हंपर तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय वाईटसाठी. बघू आपण, चेक करू. बीके स्पोर्टच्या माध्यमातून चेक केलं जाईल आणि दूध का दूध पाणी का पाणी आपल्या समोर येईल. बघूया, चेक करूया आपण. वाईट चेंडू असेल, रेषेचा खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी मात्र चांगलं डिसिजन पाहायला मिळालं ते उमेश वारगडे यांच्या माध्यमातून. अचूक पंचगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगलं डिसिजन. वाईटच्या रूपाने धावसंख्येत धावसंख्या 11. मनीष लहाने पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन जायले आहे षटकामधील. चांगला चेंडू हाताळलाय. चांगलं कमबॅक मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटकाचे होते सांगता एका षटकाच्या समाप्ती आणि ती धावफलक आपण पाहू शकाल 11 या आकड्यावरती. 1 गडी बाद 11. 18 चेंडू 57 धाब्यांची गरज. स्पर्धा आपण एन्जॉय करता. खासदार चषक 2025चा हा थरार जयनवन वेळूक आयोजित खासदार चषक 2025 खासदार बाल्यामामा म्हात्रे साहेब यांच्या नावाने चालू असलेली स्पर्धा. जिल्ह्याची शान आहे समाज कार्यासाठी त्यांनी
या सामन्याचा मनमुराद आनंद लुटतायत सन्माननीय दिलदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, एक समाजसेवक, एक राजकारणातील जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे दीपक भाऊ पवार या सामन्याचा आनंद लुटतायत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने गोड कौतुक करूया. तसेच त्यांच्या समवेत असलेले आमचे बंटीनाना घोलप असतील, भाऊ घोलप असतील, संतोष वारगडे यांचं सुद्धा शब्दसुमनाने स्वागत करूया आणि जाऊया सामन्याच्या दिशेनं. या दरम्यान मात्र वाईट चेंडू पंचाचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या होती ती 14. 2 धावा पॅनल्टीच्या आपण ॲड केले गेलेत. पॅनल्टीच्या 2 धावा ॲड केल्या आणि धावसंख्या पोहोचली ती 14च्या घरामध्ये. एक गडी बाद 14. बॉलिंग वर आपण पाहू शकाल साईला. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला येतो चित्त समाचार घेताना पाहायला मिळाला तो फलंदाज संदीप दिवाने आणि चेंडूला हंपर डिसिजन स्वीपरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला होता आणि 1 बाउंड चेंडू सीमा पार फरार. खासदार चषक चौकार. डीजे मास्टर, आपण सुद्धा जबरदस्त संगीत प्ले करताय. आपलं सुद्धा तोंड भरून कौतुक असेल. या दरम्यान पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डीप मिड विकेटला झेल मात्र टिपलाय. पंचांनी हाईट फॅक्टरचा रिव्ह्यू घेतलाय आणि चेक करायचंय. बघू आपण, चेक करू पंचांच्या माध्यमातून. बॅट्समनने घेतलाय. धन्यवाद. बॅट्समन रिव्ह्यू हाईट फॅक्टर चेक करूया आपण. फेअर डिलिव्हरी असेल, फलंदाज मात्र बाद असेल. संदीप दिवानी मात्र डगआउटमध्ये परततोय. एक मोठा हादरा बसतोय तो गिरशे संघाला. चांगली फलंदाजी करत होता संदीप, परंतु डीप मिड विकेटला काही क्लिअर करता आलं नाही संदीपला आणि सोपा झेल दिला आणि संदीप मात्र डगआउटच्या आश्रयाला परत जातोय. एक दुसरा गडी गमावताना पाहायला मिळतोय तो शिवम स्पोर्ट्स गिरचे संघ. 18 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 18. पाहुणे मात्र आपल्यातून रजा घेत आहेत. दीपक भाऊ पवार, माजी पंचायत समिती मुरबाड तालुका, हे आपल्यामधून रजा घेत आहेत. त्यांच्या समेत या दरम्यान मात्र चेंडूला उडवलाय आणि ऑन साइडला क्लिअर करत हाय अँड हँडसम षटकार.
जे प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी असेल. सीमारेषेच्या पलीकडे जर झेल पकडत असाल आपण तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आपल्यासाठी दिलं जाईल. गुरुनाथ भालेराव यांच्याकडनं सुवर्ण संधी प्रेक्षकांना. एक झेल पकडा 200 मिळवा. गुरुनाथ भालेराव यांच्याकडनं हे पारितोषिक दिलं जाईल. अजूनही या षटकारामधील एक चेंडू शिल्लक. 2 बॅक टू बॅक षटकार खेळले ते नरेश दिवाने मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या दरम्यान मात्र जबरदस्त प्रहार केलाय परंतु उंच उडाला चेंडू आणि झेल ड्रॉप केलाय की मॅच सोडले याचं उत्तर येणारे चेंडू सांगून जातील. कारण निश्चितच एक हार्ड हिटर फलंदाज होता आणि त्याचा झेल सोडणं म्हणजे कितपत मागत पडू शकतं हे येणारा चेंडू सांगून जातील. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34, 2 गडी बाद, 12 चेंडू, 34 धाब्यांची गरज. 34 झाल्यात, अजूनही 34 धाब्यांची गरज विजयासाठी. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहे प्रकाश भंडारी, अविनाश हुमणे, भीम भोईर, सुरेश शिंगोळे, दत्ता वारगडे, ज्ञानेश्वर वारगडे, संदीप शिंगोळे, चेतन वारगडे, हनी वारगडे, समीर वारगडे, राहुल वारगडे, वैभव वारगडे, रवी वारगडे या सर्वच आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं प्रात्यक्षिक आपण मैदानावर पाहत आहे. सुसज्ज असं मैदान आणि त्यांचं मेहनतीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आणि या सर्वच सहकाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. जरा फास्ट खेळा. 12 चेंडू, 34 धाब्यांची गरज. जबरदस्त आयोजन नियोजन पाहायला मिळतंय ते समस्त जयहनुमान वेळुकरांचं. खासदार चषक 2025 बहारदार आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. या दरम्यान मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. वासुदेवच्या बॅट मधनं तडाखा, आउट ऑफ दी पार्क, षटकार. धन्यवाद. वासुदेव ऑन फायर. जबरदस्त कॅम्यू खेळत असताना वासुदेव आपल्या संघासाठी 4 चेंडू मध्ये तब्बल 15 धावांची इनिंग साकारले ते वासुदेवने. आणि दुसऱ्या साईडला असेल तो नरेश दिवाने 4 चेंडू मध्ये 16 धावांवर खेळतोय. जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळते ते. अतिश भांडेला पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलं ते वासुदेवनं. सुरेख फटका खेळला होता तो वासुदेव. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. या दरम्यान मात्र पंचांचा इशारा वाईटचा येतोय. 1 बाउन्सचा सुद्धा इशारा येतोय आणि धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते 41 या आकड्यावरती. 2 गडी बाद, 41 समीकरण असेल. 11 चेंडू, 27 धावा. 27 धाब्यांची अजूनही गरज. सिंगल काढून नॉन स्ट्राईकला दाखल होताना पाहायला मिळतो तो वासुदेव आणि स्ट्राईकला असेल तो नरेश दिवाने. हा सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज. जबरदस्त युद्ध रंगताना पाहायला मिळतं. तुंबळ युद्ध क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. बाहेर जर झेल पकडत असेल तर गुरुनाथ भालेराव यांच्याकडे 200 रुपयाचं कॅश प्राइज प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. एक झेल पकडा 200 रुपये मिळवा. गुरुनाथ भालेराव एक जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावलं गेलं आहे. 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल एका झेलसाठी. शनिवार त्याला सुट्टी असल्या कारणाने आज मनमुराद सामन्याचा आनंद लुटताना पाहायला मिळतोय तो गुरुनाथ भालेराव. आता मात्र निश्चितच धावबाद होऊ शकतो फलंदाज आणि नरेशच्या खेळीचा मात्र अंत होताना पाहायला मिळतोय. नरेश बॅक टू द पेव्हिलियन.
या गोड कौतुक. जर का आपण प्रेक्षकांनी सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला तर निश्चितच सबस्क्राईबचं बटन दाबायला तुम्ही विसरू नका. आणि एक घर बसल्या आनंद घ्या. BK स्पोर्टला सबस्क्राईब करा आणि घर बसल्या आनंद घ्या. हाईट फॅक्टर पंच हाईट फॅक्टर का हाईट फॅक्टर रिव्ह्यू पंच कोणाचा आहे? नाहीये. ओके. समीकरण असेल 8 चेंडू 25 धाब्यांची गरज अजूनही विजयासाठी. अतिश भांडे मात्र चांगले कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. एक नरेश नावाचा एक तुफान फलंदाज मात्र डगआउटच्या आश्रयाला परत गेला आणि तिथून कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय. कारण पहिल्याच चेंडूवर जबरदस्त षटकार पाहायला मिळाला तो वासुदेवच्या बॅटमधनं. परंतु पुढचे चेंडू सुंदर हाताळले ते आतिशना. वाईट चेंडू. वाईटच्या माध्यमातून धावसंख्येत भर पडताना पाहायला मिळेल. धावसंख्या होती ती 44. 3 गडी बाद 44. अजूनही विजयासाठी 8 चेंडू 24 धाब्यांची गरज. निश्चितच 12वे खेळाडू दोन्ही 12वे खेळाडू टेन्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. निश्चितच दोघांना चेहऱ्यावर अजून काही हास्य पाहायला मिळत नाहीये. कारण सामना दोलायमान स्थितीत आहे. अजूनही कुणाकडे सामना झुकू शकतो. लाऊड अपील पंचांकडे दाद मागतायत रोहन शेळके. परंतु पंचांनी अपील मात्र फेटाळलंय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. गुरुनाथ भालेराव यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज लागले. प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी असेल. निश्चितच एक झेल पकडा आणि 200 रुपये कमवा. या दरम्यान मात्र चांगला फटका डीप मिड विकेटला चेंडू जातोय. परंतु झेल मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळाला प्रेक्षकांकडनं. प्रेक्षकांना एक विनंती असेल की आपण जे पडदा आहे त्याच्या बाहेर झेल पकडायचे, अन्यथा तुम्हाला 200 रुपये मिळणार नाही आहेत. याची प्रेक्षकांनी दक्षता घ्यायची. शेवटचा षटक हाताळेल तो प्रथमेश आणि स्ट्राईकला असेल तो वासुदेव. एक हार्ड फलंदाज. 6 चेंडूमध्ये 17 धावांची इनिंग साकारले. आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल नरेंद्र दिवाने. बारावे खेळाडू मात्र आपण टेन्शनमध्ये पाहताय. त्यांना दोन्ही खेळाडूंना कुठला संघ जिंकेल ते काही सांगू शकत नाही. दोन्ही संघाला 12व्या खेळाडूंना आम्ही विचारलं का कुठला संघ, तर गेरसेचा 12वा खेळाडू बोलतो 19-20 आणि गोटेकर बी संघाचा 12वा खेळाडू बोलतो अजूनही काही सांगू शकत नाही आहे. म्हणजे दोन्ही खेळाडूंचं म्हणणं आहे की या जोपर्यंत 6 चेंडू फेकले जात नाही तोपर्यंत सांगणं कठीण आहे मित्रांनो. आणि हा येतोय जबरदस्त फटका, जबरदस्त षटकार.
गेरसेक संघाच्या 12व्या खेळाडूच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य लपून राहिलेलं नाही आहे. त्याची स्माईल पाहण्यासारखी आहे आणि निश्चितच थोडंसं टेन्शनमध्ये पाहायला मिळतो तो गोटेकर बी संघाचा 12वा खेळाडू. निश्चितच दोन्ही संघांमध्ये बॅटल इथं सुद्धा रंगताना पाहायला मिळतं आहे. समालोचन कक्षामध्ये पण बॅटल रंगताना पाहायला मिळतं आहे. दोन्ही 12वे खेळाडू जबरदस्त त्यांच्या माध्यमात दोनच रंगताना पाहायला मिळतं आहे आणि इथून मात्र 5 चेंडू 12 धाब्यांची गरज. सामना हाय व्होल्टेज रंगतदार अवस्थेत पोहोचताना पाहायला मिळतो. तो सामना वासुदेव जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना सोडणार नाही. या दरम्यान ब्लॉक होलचा चेंडू आणि एक धाव तर पूर्ण केले. डीपला क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. धाबात होऊ शकला असता वासुदेव आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. अगदी 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जर का आपण बीके स्पोर्टला सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला तर मित्रांनो सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका आणि घर बसल्या आपल्या या वाहिनीचा आनंद लुटा. बीके स्पोर्टच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही या सामन्यांचा आनंद लुटू शकता. जबरदस्त मॅच मात्र रंगतदार अवस्थेत पोहोचताना पाहायला मिळते. आतापर्यंत 49,420 लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे. निश्चितच तुम्ही सुद्धा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घर बसल्या या सामन्यांचा आनंद लुटा. जबरदस्त मॅच रंगताना पाहायला मिळते. 580 बाकी आहेत. 50,000 750 लोक बघतायत. त्यासाठी तुम्ही 500 लोकांनी जर सबस्क्राईब केलं तर निश्चितच 50,000चा टप्पा ओलांडू शकतो. या दरम्यान मैदानावर आपण जाऊया. 2 धावा निश्चितच पूर्ण केल्यात. हाईट फॅक्टर चेक करायचं. तिसरे पंच आपण या. 2 धावा तर कंप्लीट यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. हाईट फॅक्टर आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण चेक करूया. डिसिजन इज पेंडिंग. नो चेंडू असेल. कमरेच्या वर चेंडू डीप होत होता त्याच्यामुळे पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. नो चेंडू. या दरम्यान मात्र कलाडणी मिरणारा हा चेंडू हाताळलाय तो गोलंदाज प्रतिमेच्या माध्यमातून. याचा भूदंड मात्र कितपत भोगावं लागतंय ते येणारा चेंडू सांगून जातील. कारण नरेंद्र दिवाने एक हार्ड हिटर फलंदाज आहे. आतापर्यंत 3 चेंडू त्याने फेस केलेत आणि धावा जमवल्यात त्या 8. निश्चितच पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धाब्यांची गरज. आता मात्र पूर्णपणे टेन्शनमध्ये येताना पाहायला मिळतो तो गोटेकर बी संघाचा 12वा खेळाडू आणि गेरसे संघाचा 12वा खेळाडू मात्र चांगल्या त्याची मनस्थिती पाहायला मिळते. चेहऱ्यावर अगदी स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय. या दरम्यान मात्र उंच उडालाय चेंडू आणि निश्चितच क्षेत्ररक्षक धावतोय आवाक्याच्या बाहेर. डीपेस्टा कव्हरला. डीपला क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि 2 धावा. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि अंपायर डिसिजन. थर्ड अंपायर रेफर केलाय. आपण चेक करूया. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला आहे. डिसिजन मात्र पेंडिंग असेल. हृदयाची धडकन वाढवणारा हा सामना रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. तिसरी धाव कंप्लीट केले की ते आपण चेक करूया. बीके स्पोर्टच्या माध्यमातून थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपण चेक करणार आहोत. तिसरी धाव कंप्लीट झाले की ते चेक करणार आहोत. तीन रन यशस्वीरित्या पूर्ण. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. वासुदेव आणि नरेंद्र यांच्या माध्यमातून जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये सुरेख ताळमेळ पाहायला मिळते. एक लेजंड क्रिकेटपटू आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलत असताना आपण पाहू शकाल. जबरदस्त 3 चेंडू विजयासाठी 3 धाब्यांची गरज.
आता मात्र सामना काहीसा झुकलेला पाहायला मिळतोय तो 3 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. इथून मात्र गेरच्या बाजूच्या 12वा खेळाडू मात्र जबरदस्त स्माइल देताना पाहायला मिळतो. पण अजूनही सामना संपलेला नाहीये. कंपल्सरी सामना चेसिंग असेल. जर का चांगली गोलंदाजी केली तर गोटेकर बी संघ सुद्धा या सामन्यामध्ये बाजू मारू शकतो. काही घडू शकतं. 3 चेंडू सांगून जातील कोण बाजी मारेल या सामन्यामध्ये. प्रेक्षकांचं मात्र तुडुंब गर्दी पाहायला मिळते. 200 रुपयासाठी प्रेक्षक मात्र असोसलेले आहेत. कधी एकदांचा चेंडू आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि कधी एकदांचे आम्हाला 200 रुपये मिळत आहेत. गुरुनाथ भालेराव यांच्याकडनं ते पारितोषिक असेल. 200 रुपयाचं रोख पारितोषिक प्रेक्षकांसाठी. प्रेक्षक मात्र जबरदस्त पाहायला मिळत आहेत. सगळ्या बाजूने फिल्डिंग लावले प्रेक्षकांनी चारही बाजूला आपण खचाखच प्रेक्षक पाहत आहे. सीमारेषेवर तैनात असलेले प्रेक्षकांनी स्पीडअप करा. अजूनही 3 चेंडू. अजूनही आपल्याला क्वालिफायची मॅच खेळवायची आहे. त्याच्यामुळे सामन्याला स्पीडअप करायचे. सहकार्य करा दोन्ही टीम मातब्बर टीम आपण पाहत आहे. आणि प्रथमेश सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. 8 चेंडूमध्ये तब्बल 26 धावांची वादळी इनिंग साकारले ती वासुदेव दिवानेने. जबरदस्त कॅमिओ खेळत असताना आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी जबरदस्त आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलला आहे तो वासुदेव दिवानेनं. जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत राहिले आणि विजयासाठी 3 चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज. चला सामन्याला स्पीडअप करा. सहकार्य करा. गोलंदाज दुसरा वापरला जातोय. गोलंदाजाला थोडी दुखापत झालेली आहे. प्रथमेशला पायाला थोडीशी दुखापत झालेली आहे. त्याच्यामुळे 3 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज रोहन शेळके येतोय. स्वतः कर्णधार रोहन शेळके आपण पाहत आहे आणि त्याचा सामना करेल तो एक जबरदस्त फलंदाजी साकारत असणारा वासुदेव दिवाने. 3 चेंडू विजयासाठी 3 धाब्यांची गरज. प्रेक्षक मात्र जबरदस्त फिल्डिंग लावून बसलेले आहेत 200 रुपयासाठी. 800 प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या गुढी प्रेक्षकांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने करूया वेलकम. आता मात्र हृदयाची स्पंदनं वाढवणारा हा सामना प्रेक्षकांच्या पाहायला मिळतोय. जबरदस्त 2 चेंडू 3 धाब्यांची गरज. सामना कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 3 धाब्यांची गरज. या दरम्यान मात्र उंच उडाला चेंडू आणि सामना MHD स्टाईलने फिनिश. सामना जिंकलाय तो शिवम स्पोर्ट्स गेरचे संघानं. आणि आमचा 12वा खेळाडू सांगत होता की 19-20 आहे परंतु 20-20 करून टाकला आणि सामना फिनिश केलाय तो वासुदेवनं. जबरदस्त कॅमिओ पाहायला मिळाला तर वासुदेवच्या माध्यमातून. जरा नाणेफेकसाठी दोन्ही संघांनी यायचंय. या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो वासुदेव. नो डाऊट 10 चेंडूमध्ये 32 धावांची वादळी इनिंग साकारली तो वासुदेव ठरला या सामन्याचा सामनावीर. चला नाणेफेक करण्यासाठी या. प्रकाश शेठ भंडारी यांना